पीक इन टू हिस्ट्री म्हणजेच इतिहासात डोकावून पाहूया. मेनी फिलॉसॉफर्स अँड रिलिजियस स्कॉलर्स हॅव रिटन देअर व्ह्यूज अबाउट फॉर्मेशन ऑफ लाईफ. याचा अर्थ असा आहे की अनेक विचारवंत आणि धार्मिक अभ्यासकांनी जीवसृष्टी कशी तयार झाली याबद्दल त्यांची मते लिहिली आहेत. इथे एक शब्द आहे फिलॉसॉफर्स. या शब्दाचा उच्चार आहे फिलॉसॉफर्स. याचा अर्थ आहे विचारवंत, म्हणजे जे लोक जीवनाबद्दल, जगाबद्दल खूप खोलवर विचार करतात आणि त्याबद्दल लिहितात. आणि दुसरा शब्द आहे रिलिजियस स्कॉलर्स. या शब्दाचा उच्चार आहे रिलिजियस स्कॉलर्स. याचा अर्थ आहे धार्मिक अभ्यासक, म्हणजे जे लोक वेगवेगळ्या धर्मांचा, त्यांच्या ग्रंथांचा आणि शिकवणीचा अभ्यास करतात. तर हे जे फिलॉसॉफर्स म्हणजे विचारवंत आणि रिलिजियस स्कॉलर्स म्हणजे धार्मिक अभ्यासक होते ना, त्यांनी खूप वर्षांपूर्वीपासूनच हे जग, ही जीवसृष्टी कशी तयार झाली असेल याबद्दल खूप विचार केला आहे आणि आपली मतं लिहून ठेवली आहे. म्हणजे विज्ञान आणि धर्माचा संबंध खूप जुना आहे. There seems to be a thorough discussion over the formation of universe in various cultures like Indian, Chinese, Roman, Greek, etc. याचा अर्थ असा की भारतीय, चिनी, रोमन, ग्रीक इत्यादींसारख्या विविध संस्कृतींमध्ये ब्रह्मांडाच्या, विश्वाच्या निर्मितीबद्दल सखोल चर्चा झालेली दिसते. इथे एक शब्द आहे थरो. या शब्दाचा उच्चार आहे थरो. याचा अर्थ आहे सखोल किंवा पूर्णपणे, म्हणजे वरवरची नाही तर खूप खोलवर जाऊन केलेली चर्चा. आणि दुसरा शब्द आहे युनिवर्स. या शब्दाचा उच्चार आहे युनिवर्स. याचा अर्थ आहे ब्रह्मांड किंवा विश्व, म्हणजे आपले ग्रह, तारे, आकाशगंगा आणि जे काही अस्तित्वात आहे ते सर्व काही. तर वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये, जसे की आपली इंडियन म्हणजे भारतीय संस्कृती, चायनीज म्हणजे चिनी, रोमन म्हणजे रोमन आणि ग्रीक म्हणजे ग्रीक संस्कृती, या सगळ्यांमध्ये हा जो युनिवर्स म्हणजे ब्रह्मांड आहे ना, तो कसा बनला याबद्दल खूप थरो डिस्कशन म्हणजे सखोल चर्चा झालेली आहे. म्हणजे फक्त भारतातच नाही तर जगभरातल्या लोकांनी याबद्दल विचार केला आहे. Various cultures have noted different types of information about planets, stars, the Pancha Mahabhuta, living organisms, etc. in the form of poetry, stories and religious sacred books. याचा अर्थ असा की विविध संस्कृतींनी ग्रह, तारे, पंचमहाभूते, सजीव इत्यादींबद्दल विविध प्रकारची माहिती कविता, कथा आणि धार्मिक पवित्र पुस्तकांच्या स्वरूपात नोंदवली आहे. इथे शब्द आहे व्हेरियस. या शब्दाचा उच्चार आहे व्हेरियस. याचा अर्थ आहे विविध किंवा अनेक. आणि दुसरा शब्द आहे सेक्रेड. या शब्दाचा उच्चार आहे सेक्रेड. याचा अर्थ आहे पवित्र किंवा धार्मिक. तर आत्तापर्यंत आपण पाहिलं की जुन्या काळातल्या लोकांनी जीवसृष्टी आणि ब्रह्मांडाबद्दल खूप विचार केला. त्यांनी काय केलं तर त्यांनी ही सगळी माहिती म्हणजे ग्रह, प्लॅनेट्स आणि तारे, स्टार्स यांच्याबद्दलची माहिती आपल्या भारतीय संस्कृतीतील पंचमहाभूते म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश याबद्दलची माहिती आणि लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स म्हणजे सजीवांबद्दलची माहिती कशी नोंदवून ठेवली. तर ती पोएट्री म्हणजे कवितांच्या रूपात, स्टोरीज म्हणजे कथांच्या रूपात आणि रिलिजियस सेक्रेड बुक्स म्हणजे धार्मिक किंवा पवित्र ग्रंथांमध्ये लिहून ठेवली. म्हणजे आज आपण जे विज्ञान पुस्तकात वाचतो ना, त्याची सुरुवात खूप वर्षापूर्वी लोकांनी कविता
आणि कथांच्या माध्यमातून केली होती. आपल्या घरातील आजी आजोबा किंवा आई वडील तुम्हाला कधीतरी चंद्राबद्दल किंवा ताऱ्यांबद्दल गोष्टी सांगतात किंवा देवाबद्दल काही गोष्टी सांगतात ना. उदाहरणार्थ, रात्री चंद्र का दिसतो, तारे का लुकलुकतात किंवा पाऊस कसा पडतो, अशा गोष्टी. जुन्या काळात जेव्हा लोकांना आजच्यासारखं आधुनिक विज्ञान माहिती नव्हतं, तेव्हा ते या सगळ्या गोष्टींची कारणं कथांच्या रूपात, कवितांच्या रूपात किंवा त्यांच्या धार्मिक ग्रंथांमध्ये लिहून ठेवायचे. जसं की आपली पंचमहाभूते ही संकल्पना. आपल्याला माहिती आहे, आपले शरीर पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू आणि आकाश यांपासून बनलेलं आहे. ही एक वैज्ञानिक संकल्पना असली तरी ती आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये सांगितलेली आहे. याचा अर्थ आपल्या पूर्वजांनी पण विज्ञानाचा विचार केला होता. पण त्यांनी तो त्यांच्या पद्धतीनं, म्हणजेच कथा, कविता आणि धार्मिक ग्रंथांमधून मांडला. समजलं का सगळ्यांना? काही शंका आहे का? विचारा, मी सांग. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा. कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कॉमेंट करा.